संकेत, तुला माहिती असेल, माथेरानवरनं तुम्हाला कुठलीही वस्तू, काही लागलं, काही कुठेही, तर तुम्हाला खाली उतरायला लागतं. माथेरानमध्ये काही एवढ्या सोयी नाहीयेत. काही एवढ्या, मी 2 वर्ष काढली माथेरानमध्ये. तर म्हटलं हे परत प्रकरण काहीतरी वेगळं वाटतंय. आणि त्यात तो दिवस पण आम्ही म्हटलं जाऊन दे, ढकलूया. आता एक तर त्याच्या इथे कोणी झोपायला तयार नव्हतं. मग आम्ही काय केलं, त्याला म्हटलं बाबा तू फर्स्ट फ्लोअरला झोप, तिथे दोघं तिघं सिक्युरिटीवाले असतात, ते रात्री येऊन झोपतात. 3-3:30 वाजता, 4 वाजता असे येऊन झोपतात ते रात्री. म्हणजे जे काही टाइम असेल, सकाळपर्यंत अगदी कोणी थांबत नाही. 5च्या आधी ती लोक येतात, कारण की सकाळ होतेच ना, उजेड पडतो आणि मग मॉर्निंग वाला येतोच 5 पर्यंत. तर ठीक आहे, ते झालं. आणि मग परत दुसऱ्या दिवशी आम्ही येऊन, तिसऱ्या दिवशी आम्ही येऊन आपल्या आपल्या खोलीत झोपलो. मग सकाळी उठलो 6-6:30ला आणि आम्ही बाहेर पडलो. तर ते जे नाईट ड्युटीवाले 2 नेपाळी होते, ते आमच्या बाहेरच उभे राहून आमची वाट बघत होते. तर म्हटलं, आणि चेहऱ्यावरनं कळत होतं की ते घाबरलेले आहेत. तर म्हटलं झालं काय? तर म्हणतो रात्री आम्ही गेलो आता, म्हणतो 4-4:30ला झोपायला, 3:30-4ला. तर म्हणतो मोहनची कॉट, म्हणजे त्यांनी स्वतःची कॉट ना स्टीलची करून घेतलेली, विकत घेतलेली. म्हणजे कंपनीची तो वापरायचा नाही, कारण की कंपनीचे संकेत साधारण एवढे खास नसतात. तो म्हणतो ती कॉट गदा 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 हलत होती म्हणे. आणि तो बसून म्हणे आमच्याकडे फक्त हसत होता बघून. आणि ती आपोआप हलत होती. आणि ती आपोआप अशी हलतीये आणि तो हसतोय बघून यांच्याकडे.